नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। माहितीच्या मंत्रिमंडळ विस्तारात डालवल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पक्ष नेतृत्वावर नाराज झाले आहेत। भुजबळ यांनी हिवाळी अधिवेशनातून तडकाफडकी पाय काढत नाशिक गाठले। बुधवारी भुजबळ यांच्या नेतृत्वात संघर्ष सभा पार पडली। या सभेत भुजबळांच्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती। या मेळाव्यात भुजबळांनी भाजपात प्रवेश करावा अशी मागणी करण्यात आली। यावर भुजबळांनी मौन सोडत भाष्य केले आहे। मंत्रिमंडळात स्थान आणि पक्षात सन्मान मिळत नसल्याने छगन भुजबळ नाराज आहेत। त्यांच्या बोलण्यातून खदखद व्यक्त झाली आहे। त्यामुळे भुजबळांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे। बुधवारी नाशिकमध्ये झालेल्या मेळाव्यात ते आपली पुढील रणनीती जाहीर करतील अशी अटकळ बांधली जात होती। मात्र भुजबळांनी कोणतीही मोठी घोषणा केलेली नाही। छगन भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली। भाजप प्रवेशाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की आमच्या नाशिकमधील मेळाव्यामध्ये काही जण म्हणाले विरोधी पक्ष पहा, तर काही जण म्हणाले स्वतंत्र पक्ष काढा, पण मोठ्या प्रमाणावर भाजपात प्रवेश करा असा सूर होता। माझ्यासोबत असलेल्या लोकांच्या त्या भावना आहेत। त्यांच्या मागणीवर मी त्यांना सांगितले की मी तुमचं म्हणणं विचार जाणून घेतले आहेत। माझे इतर सहकारी ओबीसी संघटनांमध्ये काम करणारे समता परिषदेत आहेत, त्यांनी भेट घेतली। आमचे अनेक नेते कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।